हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. CPL महारिव्हिजनमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाचं स्वागत आहे. आणि आज 9 फेब्रुवारी, आज आपल्याला डिस्कस करायचं आहे विधाने पूर्ण करा. तुमच्या पुस्तकातील काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला आजच्या सेशन्समध्ये डिस्कस करायचे आहेत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचा सेशन स्टार्ट करूयात. पहिला क्वेश्चन तुमच्या सर्व स्टुडंटसाठी, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत प्रामुख्याने डॉट डॉट डॉट. काय येईल आन्सर? जे ABCD दिसत आहे, तुम्ही इथं डायरेक्ट ABCD या हिशोबामध्ये सुद्धा आन्सर देऊ शकता. ओके. साधन सामुग्रीचा कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे, उत्पादन घटकांशी संबंधित आहे का, वस्तूच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे, और उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेशी संबंधित आहे. काय वाटते शुभम, आन्सर काय असेल याचा? सर, साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. ऑलराईट, राईट. नेक्स्ट, त्याच्यानंतर क्वेश्चन नेक्स्ट. स्थूल अर्थशास्त्र ही शाखा, स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा डॉट 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 अंशतः अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते, संपूर्ण अर्थव्यवस्थेचे, मिश्र राजकीय अर्थव्यवस्थेचे. स्थूल अर्थशास्त्र असं म्हणलेलं आहे. राईट. काय वाटते शुभम, सॉरी एक सेकंड हा, संग्राम, संग्राम काय वाटते तुला, आन्सर काय असेल? तर ते संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास. राईट. नेक्स्ट प्रश्न व्यवस्थित चेक करा. प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे की ज्या नगाला सीमांत उपयोगिता व किंमत समान असतात त्या नगाला डॉट डॉट डॉट. सीमांत उपयोगिता व किंमत दोन्ही समान आहेत. ओके. विक्रेत्याचा समतोल, उपभोक्त्याचा समतोल, आंशिक समतोल, सर्वसाधारण समतोल. प्रश्न नंबर 3. काय वाटते आन्सर देत असताना पब्लिक एक काम करायचं आहे, 3 लिहून जे पण तुमचा आन्सर आहे, ए असेल तर ए, 3 लिहून बी असेल तर बी असं मेन्शन करायचं. ओके, अदरवाईज ते कन्फ्यूज मध्ये जाईल. अनुष्काचा आन्सर आलेला आहे 3B. गणेश मस्केचा आन्सर आलेला आहे 3B. ओके. शुभम काय वाटतं आन्सर काय असेल या प्रश्नाचं? सर, उपभोक्त्याचा समतोल म्हणतात. उपभोक्त्याचा समतोल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्या संबंधामध्ये सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता डॉट डॉट डॉट. सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिताचं एक्झॅक्ट काय होते? वाढते, स्थिर राहते, कमी होते, शून्य होते. ABCD. प्रश्न ऍट दिस मोमेंट चेक करा. स्क्रीनवर पूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न करायलो. संग्राम काय वाटते काय होईल आन्सर? सर, शून्य वाटतंय. शून्य होते. ओके. शुभम तुला काय वाटतं आन्सर काय? सर, कमी होती. कमी होते. शर्मा. सर, थांबा सर, एक मिनिट मी वाचतो. हा. सर, कमी होते सर, घटते. कमी होते. सर. Done.
डन. ओके, एका चंद्रकांतला लिंक सेंड केलं मी वानखेडेला, तो जॉईन होत होता आज. शुभम, आन्सर सांगशील का एक्सप्लेन करून की का तुझा आन्सर वाटते कमी होते? सर, जेव्हा एकूण उपयोगिता जे आहे महत्तम असते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते, त्यानंतर जर उपभोग घेतला उपभोग त्यानंतर सीमांत उपयोगिता ऋणामध्ये जाते आणि तेव्हा ऋणामध्ये ती उपयोगिता गेल्यामुळे एकूण उपयोगिता घटायला सुरुवात होते आणि घटते. त्याचं उत्तर येतं घटते, पण इथे घटते नसल्यामुळे कमी होते, पण तेच उत्तर आहे सर. करेक्ट, कमी होते. नेक्स्ट क्वेश्चन. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास डॉट 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 म्हणतात. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते. संमिश्र, पूरक, प्रत्यक्ष, परोक्ष. शर्मा. सर संमिश्र मागणी सर. संमिश्र मागणी. एक्झाम्पल सांगू शकशील शर्मा? संमिश्र मागणी मध्ये कोणत्या कोणत्या वस्तू सर येतात? वीज आणि पाणी वीज आणि पाणी. राईट. अनेक उपयोगासाठी वापरण्यात त्याची येतात. मागणी केली जाते. राईट राईट. मागणीचा नियम. संग्राम, काय वाटतंय मागणीचा नियमचा आन्सर काय येईल? काय सर प्रश्न काय? मागणीचा नियम डॉट 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 ॲडम स्मिथ यांनी मांडला, अल्फ्रेड मार्शल, जॉन रॉबिन्सन यांनी मांडला, केन्स यांनी मांडला. सर आल्फ्रेड मार्शल सर. अल्फ्रेड मार्शल. बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. जेव्हा मागणी वक्र य अक्षास समांतर असतो, मागणीचा वक्र य अक्षास समांतर असतो तेव्हा त्याला डॉट 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 म्हणतात. य अक्षास समांतर आहे. ओके. अय अक्षास सुद्धा म्हणू शकता तुम्ही. अय अक्षास समांतर असतो त्या संपूर्ण लवचिक, संपूर्ण अलवचिक, जास्त लवचिक, कमी लवचिक. कमेंट सेक्शन मध्ये मॅक्सिमम जणांचा आन्सर बघा. ते म्हणत आहेत की ब संपूर्ण अलवचिक. दीक्षा कसबेचं सुद्धा आन्सर आलेला आहे, तो 6व्या प्रश्नाचा द्यायला तिने. अश्विनी, त्यानंतर गौरव गेडाम, पियुष, तेजस्विनी जाधव, त्यानंतर अर्सलान. ओके, हितेशचं सुद्धा तेच म्हणणं आहे. शुभम, काय वाटते काय आहे तुला याचा आन्सर? ब सर, संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतात. संपूर्ण अलवचिक मागणी. त्याच्यानंतर इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू. चंद्रकांत वानखेडे, काय वाटतंय? ऐकण्याच्या वस्तू सर. कोणत्या वस्तू? जीवनावश्यक. जीवनावश्यक वस्तू. ओके, बरं. आता इथं चंद्रकांत ऑप्शन मध्ये बघ. ऑप्शन मध्ये सांगितलेलं आहे की चैनीच्या, सर्वसाधारण, अत्यावश्यक आणि सुख सोयीच्या. अत्यावश्यक. अत्यावश्यक वस्तू. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 म्हणजे काय? किंमत किती कमी होते वाढू दे, त्याच्यावर मागणीवर काही परिणाम पडणार नाही. त्यामुळं अत्यावश्यक वस्तू इज द राईट आन्सर. हा, चंद्रकांत म्यूट कर म्हणजे हे येणार नाही, वाऱ्याचा आवाज येणार नाही. पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकणारा वक्र. पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकणारा वक्र. पुरवठ्याचा संकोच, पुरवठ्यातील घट, पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्यातील वाढ. खालच्या बाजूस सरकणारा वक्र म्हणाले. ओके. शर्मा, काय वाटतं याचा आन्सर काय? सर घट सर. शुभम. पुरवठ्यातील संकोच दाखवतो सर.
अच्छा, दोन बॉईज दोन आन्सर आलेले आहेत तिथं. वानखेडेला विचारत, वानखेडे. संकोच सर. संकोच. संग्राम. संकोच सर. कमेंट सेक्शन मध्ये जर मी पाहायला गेलं तर मोस्ट ऑफ आन्सर्स म्हणणं आहेत की 9चा आन्सर आहे ए, पुरवठ्याचा संकोच. तुमच्यापैकी किती जण शुअर आहेत, जेवढे कमेंट सेक्शन मध्ये आहेत, की सर पुरवठ्याचा संकोच आन्सर आहे? थम्स अप सी म्हणजे शेअर करा, म्हणजे मला कळेल की किती जण शुअर आहेत. पुरवठ्याचा वक्र, पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकणारा वक्र असं म्हणायचं. ओके, खालच्या बाजूस. गणेश मस्के शुअर. वैष्णवी, त्यानंतर वैष्णवी पवार, वैष्णव पवार जाधव, खूप सारे जण शुअर आहेत. चैताली राणे सुद्धा शुअर आहे. शुभम, तुझ्यासाठी प्रश्न आहे राऊत. मग पुरवठ्यातील घट जर दाखवायचा असेल तर पुरवठा वक्र कोणीकडे सरकतो त्या वक्रावर? पुरवठ्यातील जर घट दाखवायचा असेल सर, तर पुरवठ्यातील जर घट दाखवायचा असेल तर डावीकडून डावीकडून उजवीकडे सरकणारा असला पाहिजे सर. डावीकडून उजवीकडे सरकणार असला पाहिजे. ओके, याचा आन्सर आहे संकोच. 10वा प्रश्न. एका जादा नग संख्येचा उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे डॉट डॉट डॉट. एका जादा नग संख्येचा, ज्याला खर्चाची संकल्पना किंवा प्राप्तीची संकल्पना येते, त्याला हे प्रश्न इझिली येतात. आणि खर्चाची संकल्पना प्राप्तीच्या संकल्पनेवर हमखास एक ना एक ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रश्न असतो बोर्डाच्या परीक्षेमध्ये. ओके, शर्मा काय वाटते काय असेल याचा आन्सर? सर सीमांत खर्च सर. सीमांत खर्च. शुभम, एक्सप्लेन. हो सर. एक्सप्लेन कर. हा कर. एका ठरवलेल्या उत्पादनापेक्षा जर एका जादा नगरसंख्येचं उत्पादन झाला आणि ते उत्पादन झाल्यामुळे जो एकूण खर्च राहतो त्यात निव्वळ झालेली वाढ म्हणजे सीमांत खर्च होय सर. शर्मा, तुला काय सांगायचं सांगायच्याबद्दल माहिती? सर एका जादा संख्येच्या उत्पादनानंतर खर्चात होणारा वाढ म्हणजे खर्च. सीमांत खर्च. नाही. किती सीमांत सर खर्च. सीमांत खर्च. ओके, हो. मला सांग की खर्चाचे एकूण किती प्रकार दिलेले आहेत पुस्तकामध्ये? सर 3. कोणते कोणते? एकूण खर्च, हम्म, सरासरी खर्च, सीमांत खर्च. हे बदलता खर्च असं काही नाही, व्हेरिएबल कॉस्ट. ओके, ह्याला बाजूला सोडूयात. एकूण खर्च आणि सरासरी खर्चापैकी कोणत्या एका खर्चाची व्याख्या सांगू शकशील का? सर व्याख्या म्हणजे जे पण तुला येते ते माहिती. सरासरी खर्च, जसं तू सीमांत खर्चाचं एक्सप्लेनेशन केलंस ना, तसंच. जेव्हा एकूण खर्च काढण्यासाठी एकूण स्थिर घटकांवर केलेला खर्च आणि एकूण बदलता घटकांवर केलेला खर्च यांचे प्लस बेरीज. म्हणजे हम्म, तर एकूण खर्च. म्हणजे व्यवसाय संस्थांनी किंवा उद्योजकांनी स्थिर खर्च आणि बदलता खर्चावर केलेल्या खर्चाची बेरीज म्हणजे एकूण खर्च होय. ओके, व्हेरी गुड. राईट राईट, कळालं. ओके, वानखेडे, सरासरी खर्चाची सांगू शकशील का व्याख्या? सरासरी खर्च कशाला म्हणतात? एका नग संख्येला केला जाणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च. एका नग संख्येवर केला जाणारा खर्च. ओके, डन. संग्राम, ह्याचं काही एक सूत्र आहे सरासरी खर्चाचं, सूत्र सांगशील का? काय आहे सूत्र? सर ते सूत्र नाही सांगतो सर प्रॉपर. ओके, ठीक आहे. शुभम, सरासरी खर्च बरोबर आहे एकूण खर्च भागीला एकूण नगसंख्या. सरासरी खर्च बरोबर आहे एकूण खर्च भागिले एकूण नग संख्या. राईट, TC डिवाइडेड बाय TQ. शबाश, कमेंट सेक्शन मध्ये पण मस्त म्हणत आहे. चला, त्याच्यानंतर
पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत, मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून निश्चित होते ती डॉट डॉट डॉट. बाजार किंमत, साधारण किंमत, अस्थिर किंमत, समतोल किंमत. कोणती किंमत? पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत, मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून होते. तुम्हाला पुस्तकामध्ये सफरचंदाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. 5,000, 4,000, 3,000, 2,000, 1,000. तुम्ही इकडे 1, 2, 3, 4, 5 असे दिलेले आहेत. ज्यावेळेस 3,000 आणि 3,000 समान असतात त्याला 2 नावं आहेत. कोणी सांगू शकेल कॉलवर कनेक्ट झालेल्यापैकी? येस सर. हा, कोणती? सर समतोल, समतोल आणि समांतर समतोल समान आणि- असतात. ओके. ह्याला शुभम, ह्याला इंग्लिश मध्ये एखादं एक नाव आहे, ह्याला प्राइजला इक्विलिब्रियम पॉईंट असं काहीतरी नाव आहे. काय सांगू शकतोस का? माहित नाही सर इंग्लिश मध्ये. मग कोणती किंमत म्हणतात ते तरी लक्षात आहे का? समतोल किंमत म्हणतात सर त्याला. पण आणखी एक दुसरं नाव, 2 नाव आहे, ते एकच नाव आहे याला. नाही सर, माहित नाही सर. ओके ओके, असू दे, काही इश्यू नाही. समतोल किंमत. शुभम, ह्याच्याबद्दल काही शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करू शकशील का? हो सर. हा. जेव्हा पुरवठा वक्र आणि जो मागणी वक्र आहे, जेव्हा ज्या बिंदूला छेदतो त्याला ती जी किंमत असते त्याला समतोल किंमत म्हणतात. हम्म. आणि ते बिंदू, ज्या बिंदूत छेदते त्या कोणत्या बिंदूला म्हणतात? त्या बिंदूचं नाव काय? समतोल बिंदू म्हणतात सर त्याला. समतोल बिंदू. राईट, करेक्ट. नेक्स्ट आहे वस्तुभेद. वस्तुभेद हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे, या स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. वस्तुभेद हे या स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. कोणत्या चे वैशिष्ट्य आहे? ऑप्शन्स. ऑप्शन्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, चेक करा. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी युक्त स्पर्धा, मक्तेदारी आणि अल्पाधिकार. मॅक्सिमम जणांचं म्हणणं आहे की मक्तेदारी युक्त स्पर्धा. मराठी मीडियमचे स्टुडंट आहेत तरी पण सांगा, मक्तेदारी युक्त स्पर्धाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्पेलिंग यायला पाहिजे तुम्हाला त्याची, त्या बाजारपेठेची. सर सांगू? हा, सांग. मक्तेदारीला मोनोपॉली म्हणतात. स्पर्धयुक्त स्पर्धा. मक्तेदारी युक्त स्पर्धा. मक्तेदारी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन सर. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. बरं, याचा आन्सर आहे पी, मक्तेदारी युक्त स्पर्धा, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. ओके. अल्पाधिकारला ऑलिगोपॉली मार्केट असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन व्यवस्थित चेक करा. निर्देशांक हा मूलतः या पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला गेला होता. संख्यात्मक, किंमत, उत्पादन आणि औद्योगिक. सुरुवातीला जेव्हा निर्देशांक विकसित केला गेला होता त्याचा मेन पर्पज काय होता? टू फाइंड आउट व्हॉट? संख्यात्मक पातळी, किंमत पातळी, उत्पादन आणि औद्योगिक. तुमच्या पुस्तकीमध्ये निर्देशांक जेव्हा वाचायला चालू करता पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये ह्याच्याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. वानखेडे, काय वाटतं आन्सर कशासाठी असेल? औद्योगिक सर, औद्योगिक पातळीसाठी. औद्योगिक पातळीसाठी. ओके. शर्मा. सर किंमत पातळीची बदल मोजण्यासाठी. ओके. 2 विद्यार्थी, 2 वेगवेगळे आन्सर. संग्राम. मला पण किंमत पातळीच वाटतं सर. ओके. राघव डी कमेंट सेक्शन मध्ये त्याचा आन्सर 13व्याचा डी म्हणत आहे तो, औद्योगिक पातळी. ओके. आणि आकाशला वाटते की बी, किंमत पातळी. रोहन 18V गेमिंग
त्याला वाटत आहे की सी उत्पादन पातळी. शुभम तुला काय वाटतंय? किंमत पातळी सर. किंमत पातळी. सुरुवातीला किंमत पातळी ती बद्दल मोजण्यासाठी हे केला गेला होता. आता त्याचा वापर अनेक गोष्टीसाठी होतो, राईट. जसं बेकारी भत्ता, त्याच्यानंतर बेरोजगारीचं किंमत बेरोजगारीची पातळी मोजण्यासाठी, शेतीचा औद्योगिक मालाची किती उत्पादन झालं काय नाही हे मोजण्यासाठी अनेक गोष्टीसाठी वापर करण्यात येत असतो, राईट. आयात निर्यात किती झालं ह्याच्यासाठी पण मोजण्यात येते. त्यानंतर एका चलाच्या साह्याने मोजला जाणारा निर्देशांक. असा निर्देशांक जो फक्त एका चलाच्या साह्याने मोजण्यात येतो. संमिश्र, दोन स्तरीय, एकीकृत आणि संयुक्त निर्देशांक. चला कमेंट सेक्शन मध्ये चेक करूया सर्वात फर्स्ट आन्सर कोणाचा येईल. तुम्हाला क्वेश्चन दाखवावा लागेल, नसता अवघडून जाईल अगोदर. एका चलाच्या साह्याने मोजला जाणारा निर्देशांक. सोपं आहे. जो निर्देशांक मध्ये फक्त एकच चल असतो त्याला एकीकृत निर्देशांक म्हणतात. शुभम, ज्या निर्देशांकात अनेक चल असतात त्याला कोणतं निर्देशांक म्हणतात? संयुक्त निर्देशांक सर. राईट. ज्या निर्देशांकात अनेक चल असतात त्याला संयुक्त निर्देशांक म्हणतात. क्वेश्चन नंबर 15. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो. उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती आणि उत्पादन आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मेक शुअर जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत यार तुम्ही बॅलन्स शीट इक्वल ठेवताल. म्हणजे 50-51 जण जर स्ट्रीम बघत असतील तर लाईक्स पण तेवढेच असायला पाहिजे. तुम्ही यार प्यार ये दो तरफा होता है, एक तरफा नहीं होता है. तुम्ही जर थोडं जरी स्ट्रीमला लाईक वगैरे करत गेलं तर मग युट्यूब प्रमोट करते आणि सबस्क्रायबर वाढतात आणि मग पुढच्या वर्षी बाकी स्टुडंट येतील. नसता काही काही स्टुडंट आपल्याकडे असे आहेत की सबस्क्रायबर जास्त तर सर हुशार, सबस्क्रायबर कमी तर सर ढ म्हणतात. सो असं करू नका. एकतर्फा दोन्हीकडून इक्वल ठेवत जा बॅलन्स शीट. कॉमर्स वाले स्टुडंट आहात तुम्ही. काय वाटतंय आन्सर काय असेल कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट? सर एकत्रीकरण सर. उत्पादन व उत्पन्न पद्धतींचे एकत्रीकरण. सगळ्यांना तेच वाटतंय. शुभम? हो सर. एकत्रीकरण. शर्माचं कॉन्फिडन्स के साथ आन्सर वाटायला. संग्रामचा आला. शुभम तुला काय वाटतंय? उत्पादन व उत्पन्न पद्धतीचे एकत्रीकरण सर. कारण शेतीमधील कोळसा खाणीमधील जे उत्पादन आहे ते मोजण्यासाठी आपण उत्पादन पद्धत वापरतो सर. आणि जे सेवा आहेत किंवा दळणवळण आहेत ते सेवा 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 उत्पादन मोजण्यासाठी आपण उत्पन्न पद्धतीचा वापरतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. डन. शबाश. नेक्स्ट प्रश्न. निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्यासाठी निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे. आता निव्वळ देशांतर्गत उत्पादन, निव्वळ म्हणजे जीडीपी म्हणा येईल का एनडीपी येईल अगोदर ते कन्फर्म करा. ते लिहितो मी. सर हा सर पर्याय नंबर 4. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा समाविष्ट. उत्पादनात घसारा समाविष्ट. उत्पादनातून घसारा समाविष्ट. सर समाविष्ट त्याच्यातच समाविष्ट. घसारा समाविष्ट कसं रे? वजा करावं लागेल ना. अच्छा निवड निवड. अच्छा आमची म्हणलं तसं. निव्वळ म्हणलेला आहे. निव्वळ म्हणजे काय येईल आन्सर? नेट एनडीपी राईट का जीडीपी येईल अगोदर ते कन्फर्म करा. मग और यहाँ पर कंफ्यूजन का मामला. स्थूल देशांतर्गत उत्पन्नातून घसारा मी थोडस मदत करतो. हे दोन तर आन्सर येणार नाहीत. ओके हे दोन कटले. नॅशनल. सर ब उत्तर येते सर. स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा मूल्य वजा केले जाते सर. त्यामुळे एनडीपी ही संकल्पना आहे. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. राईट. एनडीपी संकल्पना आहे. डन. शर्मा थोडस तुला असं म्हणजे गडबड होते का पेपर देत असताना? पेपर लिहिताना सर असे कॉलवर वगैरे विचारतात ना तेव्हा. असा पेपर आपल्या हातात असल्याने सर तर आपण मास्टर.
असं बरं बरं चांगली गोष्ट आहे, पण असं छोटे छोटे मिस्टेक होऊ देऊ नको. असं आपल्याला 90+ क्रॉस करायचं आहे. हो सर, हो सर. Done. त्याच्यानंतर नेक्स्ट, जेव्हा सरकार देशातील नागरिक बँका, मध्यवर्ती बँक इत्यादीकडून कर्ज घेते तेव्हा ते डॉट डॉट डॉट. जेव्हा देशातील सरकार नागरिक बँक, मध्यवर्ती बँक इत्यादीकडून कर्ज घेते तेव्हा ते कोणत्या प्रकारचे कर्ज असते? अंतर्गत असते, सार्वजनिक असते, बाह्य किंवा सरकारचे कर्ज असते? कमेंट सेक्शन मध्ये सिद्धेश्वर चेक करा आन्सर्स कोणाकोणाचे काय आले. सिद्धेश्वरला वाटते की अंतर्गत कर्ज. 17व्याचा आन्सर. काही जण बी म्हणत आहेत, काही जण एक स्ट्रीम मागे पुढे आहे, त्यामुळे त्यांचे आन्सर्स मे बी थोडस हे मिसमॅच होत आहे. वानखेडे, तुला काय वाटतं काय आन्सर? अंतर्गत कर्ज सर. अंतर्गत कर्ज. ओके. शर्मा, हो सर, अंतर्गत कर्ज. 2 बॉईज अंतर्गत म्हणाले. शुभम, अंतर्गत कर्ज आहे सर, कारण की मध्यवर्ती बँक देशातील नागरिक व देशातील बँक असल्यामुळे देशातील जे सरकार देशातीलच लोकांकडून कर्ज वसुली करत असेल तर अंतर्गत कर्ज आहे सर. संग्राम, सेम सर. सेम. सर बुक आहे सर संग्रामकर. संग्रामकडे अरे संग्राम, तू काय वर्गातले मित्र हो का? हो सर, कॉलवर दिसला तो बुक वरून पाहतो सर, आम्ही तर असंच देत आहोत सर. अच्छा अच्छा अच्छा. हो नाही सर, माझ्याकडे बुक नाहीये. मी बघितलं. अरे असू द्या, आता काय भांडून घेणार हो का? बुक असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. मी तर म्हणालो की बुक ओपन करून आन्सर द्या, ऍटलीस्ट रिव्हिजन तर होते तेवढा. राईट. डन. चला नेक्स्ट. आणि कमेंट मध्ये हे थोडस स्पॅम व्हायला. स्पॅम म्हणजे काय की एकसारखं एकच मेसेज. आकाश, तू एक जरी उत्तर दिलास तरी तुझं नाव सगळ्यांना दिसते, त्यामुळं एका वेळेस एकच आन्सर देत जा. त्यानंतर राज्य वित्तीय धोरण, आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. काईल आन्सर. राज्य वित्तीय धोरण मध्यवर्ती बँक राबविते, भारतीय रिझर्व्ह बँक राबविते, सरकार राबविते का व्यापारी बँक राबविते? वानखिडे, काय वाटते तुम्हाला कोण राबविते? सरकार राबविते सर. वानखेडेला वाटते की सरकार. ओके, तुला काय वाटते रे शर्मा? सर रिझर्व्ह बँक. ओके. संग्राम, सर नॉट शुअर बट आरबीआय. अच्छा. शुभम, सरकार राबवते सर, कारण की त्यात आरबीआयचा काही संबंध नाही सर. जे राज्य वित्तीय धोरण आहे ते सरकारचं धोरण असते सर. राज्य वित्तीय धोरण हे सरकार मार्फत राबविणारे धोरण असते. आरबीआयचं त्याचं काही घेणं देणं नसते. राईट. डन. मध्यवर्ती बँक आणि रिझर्व्ह बँक, आता साधं सिंपल लॉजिक आहे की मध्यवर्ती बँक आणि रिझर्व्ह बँक एकच आहे. म्हणजे तुम्हाला जर आन्सर हे वाटत असेल तर हे पण वाटायला पाहिजे. ओके, त्यामुळं 2 आन्सर तर राहू शकत नाही, त्यामुळे हे कटले. कन्फ्युजन तुम्हाला व्हायला पाहिजे व्यापारी बँका आणि सरकारी बँकामध्ये, पण व्यापाऱ्याचं काही घेणं देणं नसतं, त्यामुळे सरकारच. व्यापारी बँकेचं काही गिव्ह अँड टेक नसते. त्यानंतर 19वा, भांडवल बाजार हा डॉट डॉट डॉट. भांडवल बाजार हा डॉट 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 कमी मुदतीच्या निधीचा बाजार होय, दीर्घ मुदत निधीचा, तरलता व्यवस्थापनेचा आणि स्थानिक बँकर्सचा बाजार होय. एकोणीसचा आन्सर मॅक्सिमम कमेंट सेक्शन मध्ये बी म्हणाले, दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार होय. शिवम, काय वाटते तुला? बी आहे सर, दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार होईल. ओके. आणि हे जे कमी मुदत निधीचा किंवा तरलता व्यवस्थापनेचा बाजार, कमी मुदतीचा हा
कमी मुदतीचं जे कर्ज उपलब्ध करून देते ते नाणी बाजार असतो सर. नाणे बाजार. Done. त्यानंतर मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवी. मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी. निश्चित कालावधी, मागणी ठेवी, मुदत ठेवी, आवर्ती ठेवी. कमेंट सेक्शन मध्ये तर मॅक्सिमम जण मागणी ठेवी म्हणायलेत. आता मागणी आल्या म्हणून मागणी म्हणायला की खरंच मागणी ठेवी आन्सर सांगायला. असं स्कॅम करू नका माझ्यासोबत. शर्मा काय वाटते तुला? सर निश्चित कालावधी ठेवी. निश्चित कालावधी ठेवी. निश्चित काळासाठी ठेवली जाते. बर. वानखेडे. मागणी ठेवी सर. मागणी ठेवी. अच्छा, दोन स्टुडंट, दोन डिफरंट आन्सर. शर्मा यस, वानखेडे डब्ल्यू. पेज नंबर जराशे 83 वर बघा, म्हणजे थोडस कुठं ना कुठं मदत होईल. संग्राम. सर मागणी ठेवी वाटते. त्याच्यानंतर नेक्स्ट शुभम. सर जे निश्चित कालावधी ठेवी आहे आणि मुदत ठेवी आहे ती एकाच स्वरूपाच्या ठेवी असतात सर, त्याचे डबल नाव आहे. आणि मागणी ठेवी जी आहे की जे बचत करता राहते त्यांना मागणी करत्या टाइमला जे आहे ते परत करावं लागते, त्याला म्हणून मागणी ठेवी आहे सर. आणि आवर्त ठेवी हे मोठे व्यापारी वगैरे उद्योग धंदेवाले ते आवर्त ठेवी जमा करत असतात सर. पुस्तक मध्ये तुझं नाव लिहून टाकायला पाहिजे होतं शुभम. पुस्तक तूच लिहिलं, सगळे आन्सर तुझे बरोबर आले. याचा अर्थ एकच क्लिअर कट आहे की अभ्यास चांगला झालेला आहे. ओके. आणि आतापासून नाही, शुभमला मी आय थिंक शुभमला मी लास्ट इयर आय थिंक शुभम तू मला गेल्या वर्षी 11वीला असताना पासूनच मेसेज करत होतास का इकॉनॉमिक्स क्लास घ्या म्हणून? हो सर, एप्रिल महिन्यापासूनच केलं सर तुम्हाला. एप्रिल महिन्यापासूनच केलं होतं. म्हणजे मी असं कंटाळून गेलो होतो की लास्ट इयर 2023च्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना शिकून क्लास घेऊन आणि ह्यानं म्हणत होता की लगेच क्लास घ्या. त्याला म्हटलं की नाही बॉस, आत्ताच नाही, एप्रिल मे महिन्यामध्ये. त्याच्यानंतर जून मध्ये आय थिंक बिग बुल बॅच जॉईन केलास ना? सर याच्या आधीच्या उत्तर. राईट. पण त्याचा एकदम तगडा अभ्यास झाला इकॉनॉमिक्स मध्ये. हा, झाला त्याचा अभ्यास. शर्मा काय तर म्हणला. शर्मा काय म्हणणार बेटा? सर उत्तर मागणी ठेवी रे. मागणी ठेवी. मागणी ठेवी. शर्मा तुझं हे बघ, इथं चुकलास तर चुकलास, पण जिथे जे ऑब्जेक्टिव्ह चुकायले ते थोडस परफेक्ट करून घे. ओके. सर हा, इथं चुकलं तर चुकलं, काही नाही. कमेंट मध्ये कोणतं हसेल, कोणाला काहीतरी वाईट वाटेल, कोणाला चांगलं वाटेल, बट एक्झाम मध्ये 20च्या 20 बरोबर यायला पाहिजे आपले ऑब्जेक्टिव्ह. हो सर. त्यानंतर लास्ट प्रश्न, 21वा, सेकंड लास्ट. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे ... भारतातल्या भारतात म्हणाले. सिद्धेश अरविंदकर, देशांतर्गत व्यापार. बॉईज तुम्हाला काय वाटतं आन्सर काय असेल? तर देशांतर्गत व्यापार. वानखेडे. अंतर्गत व्यापार. सगळ्यांना तेच वाटतं, देशांतर्गत. ओके. लास्ट प्रश्न शिवम. व्यापार तोल हा ... आंतरराष्ट्रीय व्यापार तोल सर. व्यापार तोल हा आंतरराष्ट्रीय व्यापार तोल. काय रिजन वगैरे? कारण जो व्यापार तोल राहतो सर त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय जे व्यवहार होत असतात, वस्तू सेवांची देवाणघेवाण होतात, दृश्य व दृश्य स्वरूपाच्या वस्तूची जे खरेदी विक्री होतात, त्याच्यात लैंगिक जोगा राहतो व्यापार तोल मध्ये, त्यामुळे त्या आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असं सुद्धा म्हटलं जाते. डन. व्हेरी गुड. दॅट्स इट. एवढेच क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट उद्याच्या स्ट्रीम मध्ये आपण बाकी क्वेश्चन्स डिस्कस करूया. ओके. उद्याची स्ट्रीम सुद्धा आपल्या दुपारी 1 वाजताच होईल.
करेक्ट. आणि मग 1 ते 1:35 मध्ये बाकी सर्व क्वेश्चन्स आपण कव्हर करून घेऊ. टाइम टेबल चेक करा. उद्या 10 तारीख आहे. 10 तारखेला आपल्याला संकल्पना ओळखून त्या स्पष्ट करायच्या आहेत. ओके. आणि आज संध्याकाळी 8 वाजता OCMचा अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. आणि रात्री 10 वाजता अकाउंट्सचं आपल्याला डिस्कस करायचं आहे. इश्यू ऑफ शेअर्सचे महत्वाचे प्रॉब्लेम्स जे की आपण पूर्ण सॉल्व्ह करणार आहोत. ओके. करेक्ट रात्री 10 वाजता. Done. पुन्हा आणखी आज एक व्हिडिओ जाईल संध्याकाळी 7 वाजता. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम डेजमध्ये अकाउंट्स, OCM, इकॉनॉमिक्सचे पेपर्स तुम्हाला कशा पद्धतीने मिळू शकता, कसे कसे पेपर सॉल्व्ह करायचे याबद्दल इन्फॉर्मेशन देईन. ओके. चलो, थँक्यू सो मच गाईज कॉलवर कनेक्ट झाल्यामुळं. भेटूयात उद्या सर दुपारी 1च्या स्ट्रीमला. हा बोल ना. हॅलो सर, ते मुद्दे कसे याद ठेवायचे सर? मुद्दे बघ आता, खूप मुलांचा डाऊट आहे की मुद्दे कसे लक्षात ठेवायचं काय नाही. बट मुद्दे 2 प्रकारे लक्षात ठेवू शकतोस. नंबर फर्स्ट की शॉर्टकोट्सच्या माध्यमातून. ओके. शॉर्टकोट्स वगैरे तयार करणे आणि मग त्या शॉर्टकोट्स पाठ करून मुद्दे लक्षात ठेवणे, किंवा मग फक्त आणि फक्त डेली मुद्दे अ, पाठ करून लिहित राहणे. डेली 2 क्वेश्चन्सचे मुद्दे, जसे की आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी आहेत, तात्विक अडचणी, व्यावहारिक अडचणी आहेत. तर अशा प्रकारचे जे प्रत्येकाचे 6 मुद्दे पाठ करायचे, 7 मुद्दे, आणि लिहून काढायचं. आणि जर एखादी एक डायरी असेल तर डायरीमध्ये फक्त मुद्दे लिहायचे आणि कंटिन्युअस रिव्हिजन ठेवायचं. म्हणजे मुद्दे लक्षात राहतात. तुम्ही जर आज 9 तारीख आहे, आज 9 तारखेला पाठ केलात आणि 5-6 दिवस त्या मुद्द्याकडे लक्षच दिला नाहीत, तर मग कुठं ना कुठं असं एक पॉईंट येते 16-17 तारखेला की त्या 5-6 पैकी तुम्हाला 2-3च लक्षात राहतात. सो ओके. मुद्दे पाठ केल्यानंतर कंटिन्युअस पाहत राहावं लागतं तुम्हाला. हो हो. बाकी आता आणखी असे अनेक जुगाड आहेत, ज्याला जे जुगाड सूट होईल त्याला ते फॉलो करायचं. डन गाईज, भेटूयात संध्याकाळी 8 वाजता. हा बोला ना. सर ते ओसीएमचे जे होणार आहे स्ट्रीम, ती युट्यूबवरच होणार आहे की मीटवर पण होणार आहे? नाही नाही, ते युट्यूबवरच होते, आत्ताच नाही. अं, जेव्हा फरक स्पष्ट करा, एका वाक्यात उत्तरे लिहा, असे जेव्हा येतील ना, मग त्यावेळेस स्टुडंटला कनेक्ट करतील. कारण प्रत्येक प्रश्नाचा आन्सर कमेंटमध्ये देऊ शकत नाहीत ना टाईप करून, त्यामुळे कोणी ना कोणी झूमवर पाहिजेच. येस येस, थँक्यू सर. डन. जॉईन जर व्हायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर टाकलेला आहे, तिथून घेऊ शकता. ओके. डन. कमेंटमध्ये सुद्धा केलं मी, सेव्ह करून घ्या. चालेल, भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये.